श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे स्वामींची पुण्यतिथी. अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयांचे चौथे अवतार मानले जाते. तर पहा, या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला काही सेवा आणि प्रभावी उपाय देखील करायचे आहेत. बऱ्याच जणांचे गुरुचरित्राचे पारायण चालू आहे आणि त्याची समाप्तीही उद्या असणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी स्वामी सारामृताचं पारायण सुरू केलेलं आहे, त्यांचीसुद्धा उद्या समाप्ती होणार आहे. तर ह्या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या सर्व स्वामी भक्त हे करतच आहेत. त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत. माणूस हा आशावादी प्राणी आहे. जीवन जगताना तो विविध प्रकारचे स्वप्न पाहत असतो. काही स्वप्न पूर्ण होतात तर काही अपूर्ण राहतात. स्वप्न ही माणसाला मिळालेली एक चमत्कारिक गोष्ट आहे. ती विस्तीर्ण रखडलेल्या वाळवंटात एखादी मृगजळ माणसाला सकारात्मकता देते. त्याचप्रमाणे माणसाने पाहिलेले स्वप्न किंवा त्याला पडलेले स्वप्न हे आशेचा किरण देतात. त्याच पद्धतीने आपल्याला काही सेवा आणि काही प्रभावी उपाय जर आपण केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. आपण जे काही काम करतो, जे काही कार्य करतो त्याला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. एक नारळाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. उद्या पुण्यतिथीनिमित्त हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, उद्या स्वामी चरित्र सारामृताची समाप्ती आहे, गुरुचरित्राची समाप्ती आहे आणि ही पुण्यतिथी जी आहे तर ही अतिशय पवित्र तिथी मानली जाते. या दिवशी स्वामी तत्व खूप हजार पटीने पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण असे काही प्रभावी उपाय किंवा काही सेवा करतो त्याचे पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होते. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय उद्या शनिवारी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करता येणार आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा प्रभावी उपाय तुम्ही करू शकता. आणि पहा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला स्वामींच्या केंद्रामध्ये, स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. तुमच्या घराच्या आसपास स्वामींचं मंदिर असेल किंवा दत्ताचं मंदिर असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण खूप कष्ट मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. म्हणजेच योग्य तो मोबदला आपल्याला प्राप्त होत नाही आणि आपण केलेले कष्ट, मेहनत ही वाया जाते आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळत नाही. यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आता आपण एखादं कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की ते काम पूर्ण होत नाही, त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही, अशा बऱ्याच समस्या प्रत्येकाला जाणवत असतात. त्यामुळे आपल्याला या प्रभावी उपायाने आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या नक्कीच दूर होतील. किंवा बऱ्याच वेळा पहा, आपल्या मनामध्ये बऱ्याचशा इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण खूप कष्ट मेहनत करत असतो, परंतु कष्ट मेहनत करून देखील आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या अपूर्णच राहतात. आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी पहा, इच्छा प्रत्येकाच्या मनात असतात. अगदी माझ्यापासून तर तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस हा धडपडत असतो. आणि ती ज्यावेळेस आपण ते इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, कष्ट करतो, परंतु त्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. त्यामुळेच आपल्याला ह्या नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. आणि जर आपण हा प्रभावी उपाय स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर शनिवारी केला तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आपले कोणतेही महत्त्वाचे काम जे आहे तर ते आपण करायला गेलो की ते पूर्ण होईल. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल, आपल्या आर्थिक समस्या दूर होतील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. आता हा उपाय कसा करायचा आहे हे आपण बघूया.
तर पहा, तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर जरी उठले तरी चालतील आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे. ज्याच्या सेवा चालू आहेत, गुरुचरित्राचं पारायण असेल किंवा स्वामीचरित्राचं पारायण असेल, तर त्यांनी स्वतःचे पारायण सुरू करायचे आहे आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे. आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती ही प्रत्येक जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो किंवा स्वामींची मूर्ती ही असते. त्यामुळे त्या मूर्तीवरती किंवा त्या फोटोला पुसून घ्यायचं आहे. त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे, त्याला हिना अत्तर लावायचा आहे आणि स्वामी महाराजांना अष्टगंध वगैरे लावून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत. या दिवशी स्वामी महाराजांना घेवड्याच्या शेंगांची भाजी, त्याचबरोबर त्यांना बेसनाचे लाडू यासारखे पदार्थ आवडतात, ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे. जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर या प्रसन्न वातावरणामध्ये धूप, अगरबत्ती, दीप यांच्यासोबतच प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ. हा नारळ जो आहे तर तो अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. नारळ ब्रह्म, विष्णू, महेश या तिन्हींचेही प्रतिनिधित्व करते. त्यामुळे नारळ हा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याला श्रीफळ देखील म्हटलं जातं. आता पहा, हा नारळ घेताना आपल्याला पाण्याचा घ्यायचा आहे, चांगला आणि नवीन नारळ घ्यायचा आहे. घरामध्ये पुजलेला आहे आणि घरामध्ये असाच पडून आहे तो नारळ तुम्हाला घ्यायचा नाही. चांगला नवीन नारळ घ्यायचा आहे आणि एक कलाव्याचा धागा, पहा हातामध्ये जे आपण कलावा बांधतो त्याचा लाल पिवळा धागा आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे. तर पहा, आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. त्या ताटामध्ये पिवळ्या रंगाची फुले, थोडेसे तांदूळ, त्याचबरोबर हा नारळ आणि त्याचबरोबर तांदळामध्ये हळद कुंकू मिक्स करून त्याच्या अक्षदा लाल पिवळ्या करायच्या आहेत. त्यानंतर एक तांब्याचा कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे. स्वच्छ पाणी त्यामध्ये भरायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत आणि एक दिवा देखील आपल्याला घेऊन जायचा आहे. अगदी शुद्ध गाईच्या तुपाचा घेऊ शकता, तेलाचा घेऊ शकता, कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता हे घेऊन जायचं आहे आपल्याला सर्व एका उंबराच्या झाडाखाली. आता हे उंबराचं झाड जे आहे औदुंबराचं, ते आपल्याला शक्यतो स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्राच्या तिथे मिळेल किंवा दत्त महाराजांच्या तिथे, जिथे कुठे असेल तिथे तुम्हाला हे घेऊन जायचं आहे. तर तिथे उंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा असाच ठेवायचा नाही, त्याखाली अक्षता ठेवायच्या किंवा एखादं पान तुम्ही ठेवलं तरी चालेल किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरी चालेल. दिवा प्रज्वलित केल्यानंतर उंबराच्या झाडाला हे जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळद कुंकू, अक्षदा, फुलं ही त्या उंबराच्या झाडाला तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर जो मौली धागा आहे तर तो त्या नारळाला 7 वेळा गुंढाळायचा आहे. यानंतर हा नारळ देखील तुम्हाला उंबराच्या झाडाला ठेवायचा आहे आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे किंवा दत्त महाराजांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. श्री दत्तगुरू महाराजांचं स्थान म्हणून हे उंबराचं झाड ओळखलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला उंबराच्या झाडाची सेवा ही करायची आहे. उंबराच्या झाडाखाली दिवा लावल्याने, त्या झाडाची नियमित प्रदक्षिणा घातल्याने, त्या झाडाची नियमित सेवा केल्याने आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत होतो आणि शुक्रग्रह हा धनाचा कारक आहे. शुक्रग्रह हा धनाचा कारक आहे, संपत्तीचा, ऐशोआरामाचा कारक आहे. त्यामुळे या शुक्रग्रह जर आपला मजबूत असेल तर आपल्या घरामध्ये सर्व बाजूने पैसा येऊ लागतो, आपली प्रगती होऊ लागते, आपल्याकडे पैशाची कधीही कमतरता राहत नाही. आता तुम्ही हा नारळ त्या झाडाला अर्पण केल्यानंतर त्या झाडाच्या 11 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत. किंवा तुम्ही ओम त्रा दत्तात्रय श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप देखील करू शकता. यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि नमस्कार करून तुमची जी काही इच्छा आहे तर ती तुम्हाला स्वामी महाराजांकडे, दत्त महाराजांकडे विनवणी करून मागायची आहे, प्रार्थना करायची आहे. आता तुम्हाला तो नारळ तिथून उचलायचा आहे आणि स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये तुम्हाला जिथे कुठे तुमच्या जवळपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल त्या ठिकाणी तुम्हाला तो नारळ घेऊन जायचा आहे. नंतर पहा, हा नारळ तुम्ही तिथे मंदिरामध्ये अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुमची जी इच्छा आहे ती परत एकदा तुम्हाला मनोभावे स्वामींना प्रार्थना करून सांगायची आहे.
आणि जर तुम्हाला उद्या म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त जर हा उपाय करणं शक्य झालं नाही, तुम्हाला हा उपाय तुमच्या जवळ आसपास केंद्र नसेल किंवा मंदिर नसेल, तर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे तिच्यासमोर करायचा आहे आणि नंतर जेव्हा कधी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे तेव्हा तिथे जाऊन हा नारळ अर्पण करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।